नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. डायघर कचरा प्रकल्पाला ग्रामस्थांचा होणारा प्रचंड विरोध पाहता ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन यशस्वी शिष्टाई केली. यावेळी डायघर प्रकल्प राबविताना आरोग्य तसेच सुरक्षेची हमी देत आधी मॉकड्रिल सादर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करण्याची सूचना खासदार संजीव नाईक यांनी आयुक्तांना दिली. यावेळी डायघरचे संतोष पाटील, रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे ॲडव्होकेट धनंजय सिंह तसेच डायघर येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते. भंडारली डम्पिंग बंद केल्यानंतर डायगरमध्ये येऊ घातलेल्या कचरा प्रकल्पाला डायगर ग्रामस्थांचा विरोध होत आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असून या परिसरात शाळा आहेत, त्यामुळे दिवसभर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना धोका पोहोचू शकतो. भातशेतीवरती परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीने श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डायगर प्रकल्प येथून हलवून शीळमध्ये उभा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ संतोष पाटील यांच्यासह महिलांनी केली. जवळपास 1 ते 1.5 तासाच्या चर्चेनंतर माजी खासदार संजीव नाईक यांनी येथील स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबतची माहिती व्हावी यासाठी मॉकड्रिल घेण्याची सूचना आयुक्त अभिजित बांगर यांना केली. त्यावर आयुक्त बांगर यांनी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन भंडारली आणि डायगर कचरा व्यवस्थापनातील फरक विशद केला. डायगर येथे कचरा डम्पिंग न होता कचरा आल्यावर केवळ 12 तासांच्या आत जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कचऱ्यावरती प्रक्रिया होऊन त्याचे पूर्णपणे विघटन करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. भविष्याचा विचार करून डायगर येथे 1200 टन कचऱ्यावरती प्रक्रिया होण्याची क्षमता असणारा हा प्रकल्प उभारताना आरोग्याची सुरक्षा, वाहतूक सुरक्षा याचा जरूर विचार हा प्रकल्प राबविताना करण्यात येईल असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी डायघरवासियांना दिलाय. त्याचबरोबर ठाणे शहर लोकसभेची जागा कोण लढवणार यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच माजी खासदार संजीव नाईक यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 3 पक्षाचे आमचं सरकार आहे आणि तिन्ही पक्ष मिळून सर्व निवडणूक लढवणार असल्याचं आमच्या नेतृत्वाने सांगितलं आहे. कोणालाही तिकीट मिळणार हा नंतरचा भाग आहे. आम्ही लोकांची कामं करण्यासाठी आहोत. जशा पद्धतीने पक्ष आदेश देईल तसं आम्ही काम करणार. तसेच कितीही सर्व्हे सुरू असले तरी जनतेने देखील आपला सर्व्हे करावा आणि योग्य प्रतिनिधी निवडून आणावा असंही संजीव नाईक यांनी स्पष्ट केलं. या ठिकाणी माननीय आयुक्त बांगर साहेब यांच्याकडे डायगर आणि त्या परिसरातील स्थानिक लोक, भूमिपुत्र लोक यांचे काही विषय होते. त्याच्यामध्ये खास करून तर डम्पिंगचा लोकांचा तिथे विरोध आहे अशा पद्धतीची लोकांची भावना आणि माननीय त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी ती ऐकून घेतलेली आहे. असं निश्चित झालेलं आहे की वस्तुस्थितीमध्ये कशा पद्धतीने डम्पिंग यार्ड असणार आहे, कशा पद्धतीनं महापालिकेने त्याची योजना केलेली आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही या संदर्भातलं पूर्ण मॉकड्रिल महानगरपालिका देईल. वस्तुनिष्ठ गोष्ट लोकांनी मान्य केली तरच त्या ठिकाणी डम्पिंग यार्ड होईल अशा पद्धतीची भावना ही लोकांची आहे आणि म्हणून लोक जनप्रतिनिधी आज नाही आहेत आणि म्हणून ती बाब लक्षात घेऊन या ठिकाणी आयुक्त साहेबांची भेट झालेली आहे. मला विश्वास आहे की बांगर साहेब हे नोव्हेंबरमध्ये आमच्या इथे काम केलं होतं. एक चांगले आयुक्त म्हणून त्यांनी ओळख आहे. मला विश्वास आहे की स्थानिक लोकांच्या एकंदरीत भावनांचा आदर करून या ठिकाणी योग्य ते निर्णय माननीय बांगर साहेब घेतील असा मला विश्वास आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथले स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक असे सर्व त्या ठिकाणी आले होते. मला असं वाटतं की त्यांच्या एकंदरीत ज्या काही अडचणी आहेत किंवा त्यांचा जो रोष आहे हा डम्पिंग यार्डला नाही आहे. तर भविष्यात जर डम्पिंग यार्ड करत असताना आयुक्तांचं म्हणणं आहे की तिथे प्रोसेस होणार, पण जर उद्या चुकून प्लांट बंद पडला तर तो येणारा जो दुर्गंधी आहे, तिथे मोठ्या ट्रक्स येणार आहेत, तिथे लहान मुलं, शाळा आहेत, त्याची सुरक्षितता ह्या एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय आयुक्त साहेब लवकरच त्याची भेट देत आहेत आणि या लोकांना मॉकड्रिल देणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मला बघायचं आहे की पुढच्या या 4 दिवसामध्ये कशा पद्धतीची ती गोष्ट लोकांच्या मनामध्ये जी काही त्यांची भावना आहे ती दूर होते का हे आम्ही नक्कीच बघू. दुसरी आता त्या सर्व संबंधित तिथल्या ग्रामस्थांना हेच सांगितलं की तुम्ही आज प्लांट लागल्यावरती तुम्ही हा जो रोष करताय तो प्लांट लावण्यापूर्वीच रोष व्यक्त करून हे अयोग्य कसं आहे हे त्या ठिकाणी त्याच वेळेस 1 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. आता तो प्लांट लागला, मशिनरी लागली, आता ती प्रोसेस सुरू होणार आहे.
तरीसुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि या लोकशाहीचा नक्कीच आदर माननीय आयुक्त साहेबांनी करण्याचा या ठिकाणी अपेक्षित केलेला आहे. आणि तुम्ही सांगितलेलं गोष्ट बरोबर आहे की नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहेच आणि म्हणून जगातलं अनेक देशांचे आणि शहरांची नावं मगाशी काही त्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी घेतली, परंतु भारतामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं आयोजन हे 25 वर्षापूर्वीपासून आहे आणि म्हणून भारतामध्ये नंबर 3 आणि महाराष्ट्रात नंबर 1 सातत्यानं मिळते. याचं कारण आहे की नाईक साहेबांचं नियोजन गेले 25 वर्ष आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरीत बस घुसली घरात, नागरिक बचावले. कोपरी रेल्वे स्थानकाजवळ प्रायव्हेट बस घरात घुसून अपघात झाल्याची घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. बस चालक हा दारूच्या नशेत असल्याने त्याचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नसून वाहनांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. ठाणे पूर्वेतील कोपरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. खाजगी कंपन्यांच्या बसेस पीक ड्रॉपसाठी या ठिकाणी असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, कर्णकर्कश हॉर्न आणि बसच्या पार्किंगचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. घडलेल्या घटनेनंतर दारुड्या बस चालकाने नियंत्रण सुटल्याने बस फुटपाथ पार करून घरावर चढवली. या अपघातानंतर नागरिकांचा संयम सुटला आणि संतप्त नागरिकांनी या दारुड्या वाहन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. बस थांबा परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती असून त्या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. नागरिकांची वर्दळ सुरू असते. सकाळच्या सुमारास त्या परिसरात कपडा बाजार भरलेला असतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बस चालकांवरती कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच वाहतूक पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे. हे निव्वळ या प्रशासनाच्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि या ठिकाणी असलेल्या काही पुढाऱ्यांच्या हप्तेखोरामुळे हे माजलेले ड्रायव्हर आज माणसांना उडवायला लागलेत. गाड्या तर उडवतच होत्या पूर्वी, आज माणसांना उडवून त्यांच्या घरांचे नुकसान चाललेलं आहे. मी निषेध करतोय, जे यांच्याकडे पैसे घेतात त्यांनी पैसे घेऊ नये आणि लवकरात लवकर सर्वसामान्य माणसासाठी इथं बस सेवा जी चालू आहे प्रायव्हेट ती बंद करावी आणि माजलेल्या या मालकांना, बसच्या मालकांना योग्य त्या वेळी चाबक बसला पाहिजे, त्याच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे अशी मी पोलीस डिपार्टमेंटकडे मागणी करतोय. तर आज जर हे वेळ प्रसंगी लोक धावली नसती तर लहान लहान मुलांचा मृत्यू गेला असता. आणि आज पाहिलं तुम्ही या घराजवळ लहान मुलगा मरता वाचलेला, रिक्षाचे नुकसान झाले आहे, अनेक गाड्या तुटलेल्या आहेत. याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मी शिवसेनेकडे मागणी करतोय. नाही तर आम्ही मोठे आंदोलन इथे केलं जाईल. आम्ही इथे स्थानिक लोक आहे. आता हा गाडीवाला फुल दारू पिले, 106 त्याला काहीतरी निघाले आता चेक
केलं तर त्याने पूर्ण गाडी आमच्या घरात घातली, हे सगळं तोडलं आणि ही गाडी रिक्षात एवढं नुकसान केलं. माझा मुलगा इथे उभा होता, 2 मिनिटासाठी आत गेलो तेवढं तो मागून मला गाडीवर ठोकलं. आता हे यांची प्रायव्हेट दरवाजा बंद नसता आला मी मेलो असतो. आणि त्यांच्या प्रायव्हेट बसेसचा आम्हाला रोज त्रास आहे. हा तिथे रोज हॉर्न वाजवणे, पार्किंग करणे, मग हे का मुलं हे ट्रॅफिकवाले का नाही त्यांच्यावर ऍक्शन घेत? आणि मग सगळं बोलतो माझ्याकडे लायसन नाहीये, सगळ्या पोलिसांना सगळं माहिती आहे. सगळ्या बोलतो पोलिसांना मला सगळं दिलेलं आहे, माझ्याकडे लायसन नाहीये. ते सगळं पोलिस बघून घेतात. कधी कधी कितीच्या सुमारास ही घटना घडलेली? 15 मिनिटं झाली आहे सगळं होऊन. बोलतो सगळ्या पोलिसांना आणि सगळ्या ट्रॅफिकवाल्यांना माहिती आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यानंतर टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेना महिला गटाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करीत शालेय विद्यार्थिनींना पेढे भरवत हा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवरात्र उत्सवाच्या आधी लेक लाडकी ही योजना आणल्याने विद्यार्थिनींना ओवाळून त्यांची पूजा देखील करण्यात आली. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल, गोरगरीब आणि गरजू विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्री भ्रूण हत्या सुद्धा थांबेल, अशा भावना यावेळी शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केल्या. याविषयी ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भातील अधिक माहिती दिली. हो, खऱ्या अर्थाने त्याला आता कुठेतरी रूप प्राप्त झालेलं आहे. नुसतं धनाची पेटी संबोधलं जायचं, पण ती खऱ्या अर्थाने लखपती होते. कारण 1,01,000 ही अमाऊंट तिच्या पदरात पडणार आहे आणि ती टप्प्याटप्प्याने पडणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बालविवाह कुठेतरी आपल्याला रोखता येणार आहे. कारण 18 वर्ष मुलीचे पूर्ण होतील त्यावेळी तिच्या हातात संपूर्णपणे 1,01,000 अशी अमाऊंट तिच्या हातात राहणार आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षम होणार आहे. आणि म्हणतं की नवदुर्गेच्या आगमनाच्या आधी ही घोषणा करून आमच्या संपूर्ण नवदुर्गांना म्हणजे शिंदे साहेब खरं तर त्यांचा आशीर्वाद घेतात नवदुर्गेचा आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की नवदुर्गेच्या आगमनाच्या टायमाला अशा प्रकारची घोषणा करून संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आघाडी असेल, महिला भगिनी असेल, यांना त्यांनी सक्षम करण्याचं काम केलेलं. आज तुम्ही एक लहान मुलीची आरती केली, तो मुलगी हा जो योजना आहे त्याचा लाभार्थी ठरलेली आहे, ते नेमकं काय सांग? खरं तर ती भाग्यवान आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून ही योजना इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे आणि त्याची ती खरी भागीदार आहे आणि त्याच्यामुळे तिची आरती करण्यात आलेली आहे. कारण आता देवीचं आगमन होतंय आणि खऱ्या अर्थाने देवीचं आगमन झालं असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे तिची आरती आम्ही केलेली आहे.
अतिक्रमण कारवाई विरोधात इसमाने केला आत्मदहनाचा प्रयत्न. ठाण्यातील पडवळनगरमध्ये महापालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत हातगाड्या तोडण्यात आल्या, सामानही जप्त करण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या एका इसमाने पोलिसांसमोरच या कारवाईचा निषेध करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्याला स्थानिकांनी आवरले आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला. कोणत्याही प्रकारे नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे महापालिकेची पावती फाडूनही ही अन्यायकारक कारवाई झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. माझं नाव सुजल अक्षय येरुणकर. मी पडवळनगरमध्ये स्टॉल लावते आहे आणि काल जो काही प्रकार झालेला आहे आमच्यासोबत त्याविषयी आता आयुक्तांसोबत आणि साहेबांसोबत आमची मीटिंग झालेली आहे आणि त्यावरती असा तोडगा निघाला आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होणार आहे आणि त्याच्यात जितके दोषी असणार आहेत सगळ्यांवरती कारवाई होणार आहे. दुसरी गोष्ट राहिला आमचा आता पुनर्विकास, म्हणजे आता परत आमचं कसं सगळं उभं राहणार आहे. तर आत्ताच आम्हाला रेपाळे साहेबांनी आणि सरांनी सुद्धा एक कमिटमेंट दिली आहे की जे ते त्यांच्याकडून जे ते आम्हाला सहकार्य करता येईल तर ते आम्हाला आता ते करणार आहेत. तर आमची त्यांना एवढीच विनंती आहे की तुमच्याकडून जितकं ते आम्हाला सहकार्य व्यवस्थित करता येईल तेवढं तुम्ही आम्हाला करावं असं आम्हाला कळलंय. पण दोषीवरती कारवाई नक्की झाली पाहिजे कारण आमचं बरंचसं नुकसान झालेलं आहे तिथे. त्यामुळे बाकी काय आज ही लोक गेले 15 वर्ष 20 वर्ष झाले इकडे सुद्धा करतात. रेग्युलर महापालिका येते, त्यांच्या पावत्या वगैरे पण येते. पण आज अचानक न सांगता कुठलेही विदाऊट इंटिमेशन किंवा कुठलेही पोलीस सिक्युरिटी न घेता त्या लोकांनी डायरेक्ट येऊन गाड्या तोडल्या. आज इथे भरलेले सिलेंडर आहेत, लोक धंद्यावरती उभे होते, काही गिराईक म्हणजे जे नाश्ता करायला आले होते लोक पण इकडे होते. त्यांनी त्याचा न विचार करता डायरेक्ट जेसीबीने त्यांच्या सामानांवरती जेसीबी फिरवला. तर कोणाला दुखापत झाली असती किंवा सिलेंडरचा ब्लास्ट वगैरे झाला असता तर ह्याला कोण जबाबदार राहिला असतं. आज आतापर्यंत जेव्हा यांनी कारवाया केल्या तेव्हा यांनी आधी नोटीस पाठवल्या होत्या. नोटीस पाठवल्यावर धंदा बंद करत होते. ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आज त्यांच्याकडून पावत्या फाडता. कशाबद्दल पावत्या फाडता? जर ही लोक इथे धंदा करता म्हणून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेता, पावत्या घेता, मग विदाऊट इंटिमेशन तुम्ही आज त्यांच्या गाडीवरची कारवाई कशी काय केली? आज पण तुम्ही तिथे येऊन पावत्या फाडून गेलात. जर आज पावती नसती फाडली तरी गोष्ट वेगळी, पण आजही तुम्ही पावत्या फाडल्या आणि तुम्ही आजच त्यांच्या गाडीवरती जेसीबी फिरवला. त्याला जबाबदार कोण? हे कोणाच्या अटक झालेला आहे? 25 जणांचं घर उजाडलं. हाँ, हम लोग का सब तोड़ दिया है. हाँ, हम लोग पावती रोज का लेता है 30 का होता, फिर भी हम लोग का तोड़ दिया, पूरी गाड़ी तोड़ दिया है. हम लोग का पूरा भरपाई पाहिजे. त्यांच्यासाठी जे जे काय आम्हाला वैयक्तिक असेल ते त्यांच्या 100% करू. आमच्या परिवारातले आहेत, आमच्या शिवसेना परिवारातले आहेत ते. काल चुकीच्या पद्धतीने जे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली त्या संदर्भात काल फोनवर चर्चा आयुक्त महोदयांशी झाली होती आणि आज प्रत्यक्ष फेरीवाल्यांचं शिष्टमंडळ आणि आम्ही सर्व मिळून आयुक्त महोदयांशी चर्चा केली, वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी ही माहिती घेतल्यानंतर त्यांनीही मान्य केलं की कारवाई चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे कुणाचा तरी बदला घेण्यासाठी आणि संध्याकाळी 6च्या नंतर 7-7:30ला ही कारवाई का करण्यात आली याची चौकशी होऊन दोषीवर कठोरात कठोर कारवाई करू असा शब्द आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.